गाईज मी आज गोरी दिसते यार खरंच. आता आम्ही चाललोय आणि मी गोरी दिसल्यावर जळते. आणि विषय असा होतो जेव्हा हे दोघं माझ्यासोबत असतात तेव्हा पाऊस पडणंच आहे यार. का पण हे दोघं इतकं वादळ आहेत ना, भयंकर वादळ आहे ते दोघं पण. ओ माय गॉड, प्रथम गाडी नीट चालव. ओके सो आता आपण डायरेक्ट पाऊस पडतो. प्रत्येक ऋतू हे आणि पावसाळ्यात पाऊस नाही पडणार तर काय पडणार गाईज, काय पडणार तुम्ही सांगा. हां सो आता आपण डीमार्ट मध्ये भेटूया कारण की आता पाऊस पडतोय बाहेर. आता मी रामेन घेणार आहे. नको का? नो यार, नॉट गुड. आय गेस टेस्टी लागू शकतं. आय गेस तू बोललेलं कधीच टेस्ट लागू नाही शकत कारण की मला खूप माहिती आहे. एकदा अमेरिकन डॉलर घेतलेला इतका घाण आहे. तर मग आपण काय ट्राय करायचं? आज आम्ही जेवण नाही बनवलं तर आम्ही काय ट्राय करायचं? सो ठीक आहे, आपण पहिला पण शोधू आपल्याला काय भेटतं. आवाकाडो वगैरे भेटतोय का? चल आवाकाडो. हां आवाकाडो. काहीच आम्ही डीमार्टमध्ये तर आलो आहे खरं, पण आम्हाला समजत नाही आहे की आम्ही काय घ्यायचं. कारण की हे लोक बोलतात की रामेन नूडल्स ट्राय करायला नको, यांना नाही आवडणार. पण आता आम्ही जेवण नाही बनवतो, आम्हाला जेवणासाठी काहीतरी पाहिजे. सो आपण बघूया आता काय भेटतंय. आवाकाडो भेटलं तर आम्ही आवाकाडो टोस्ट ट्राय करू. सगळं असतं घ्यायचं काहीच नसतं गाईज. हां खायचं सगळं असतं पण घ्यायचं काहीच नसतं. हो घेत तर काहीच नाही. तुम्ही बनवलं खाता पण आम्ही घेतो ना तेव्हा खातेच. आता बघू, तू सगळं घे, बघू किती घेते. घे नाही, आम्हाला बघायचं एकदा, फक्त बघायचं आहे आम्हाला. मन मारून खातेस. बघू तू किती घेते, आम्हाला बघायचं आहे आज. दररोज एका ब्लॉग 500 रुपये आहे तिच्याकडं. नाहीये. 500 रुपये आहेत. पैसे पण घेतले मी, कुठून देणार? पैसे पाठवणार आहे गाई. मला मग 1000 रुपये येणार आहेत आता तुझे. मला कंजूस सारखं राहावं 1000 रुपये येणार आहेत. 1000 रुपये पण येणार तिला. गरीब आहे यार, गरीब आहे. फिर से वही बोलना पड़ता है. हे मस्का घे, मस्का घे. चीज केक तू कोणतं घ्यायचं प्रथम? आज पैसे तू भरणारे, सगळं घेतलं तरी काय. मी हिला पैसे देऊन गेले तरी पण ही आमच्या दोघांकडून पैसे मागते आणि मम्मी मला पैसे देऊन नाही गेले. आणि मम्मी मला कधीच पैसे देत नाही ऍक्च्युली बोलायला गेलं तर. चल पण हिला पैसे देऊन गेली. काहीच त्यांनी मला एवढं लुटलं, एवढा मोठा मस्का, पिझ्झा बेस. आणि आता तरी पण याच्यातल्या भाज्या मलाच घ्यायच्या का. 200 रुपयाला 300 उरले. 300 उरले. ऍक्च्युली मम्मी हिला पैसे देऊन गेले आणि ही काय बोलली, आज आहे ना मी तुम्हाला रामेन खायला, नाही तर रामेन वॉटेवर जे काय आहे ते. बट आहे ना ही इतकी कंजूस आहे यार. लिटरली मलाच बोलवती बिल भर, पण मी आज एकदम ठाम होती, मी नाहीच भरणार बोलली. तरी पण मला व्हेजिटेबल घ्यायचेच आहेत यार. पण ठीक आहे आता काय. पकड ना. सो गाईज आम्ही तिला तिकडून चालत इकडपर्यंत आणलंय. बघा ती इथे वैजागली. आता दिसतंय का तुम्हाला? माहिती नाही. लवकर ये ना. तुम्ही तिकडे गेला ना आधी, मग इकडे का आले? प्रथम आणि आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा. आणि प्रथमला लागलेली आहे अपरंपार भूक, मग त्याला देणार आहे लाल खिचडी. कारण की पिझ्झा बनायला खूप टाइम लागेल. आता 9 वाजून गेले असतील ना, कुठे 10 वाजले असतील ऑलमोस्ट. आणि आम्ही अजून फिरतोयच आहे, भाज्या घेतच फिरतो. आम्ही व्हेजीज घेत होतो तर आमचं व्हेजीज घेऊन झालं, म्हणजे प्रोफेशनल काही ओव्हर ऍक्टिंग यार. सो व्हेजीज प्रोफेशनल नाही, खरं बोलायला गेलं तर नॅचरल. सो मी दिसत नाही आहे. काय झालं? हां गाईज मी दिसत नाही आहे यार. बस काळी येते. नो नो नो, म्हणजे तुम्ही सगळे ब्लॉग बघितले, त्याच्यामध्ये माझी ओरिजिनल ब्युटी ही खूप जास्त उठून दिसते. आणि नो नीड. ओके फाईन, दॅट्स फाईन. आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि मी जेव्हा माझ्या तोंडावरती जेव्हा लाईट पडते ना, तेव्हा माझा इतका प्रकाश दिसतो ना की ती लाईट पण फिक्की पडते माझ्या. ओके, तर आता मी तुम्हाला डायरेक्ट पिझ्झा दाखवते. आता म्हणजे पिझ्झाची रेसिपी दाखवते. सो आता आम्ही घरी जाऊन फटाफट फ्रेश होऊन मग आम्ही तयारी करणार आहोत पिझ्झाची. हा ते चादर आणा, चादर. हा आहे दादूचा. आमच्या बरं वाटतंय का? दादू जरा आजारही पडलेला तो जरा. आता एकदम थंड दिसतो तो. काहीच हे बघा माझे असिस्टंट, त्यांना मी सामान आणायला सांगितलं आहे खालून. असिस्टंट नंबर 2. सो लेट स्टार्ट विथ द रेसिपी. पकड. आता आम्ही पिझ्झाची पूर्ण तयारी केली. आता आम्ही बनवतोय पिझ्झा. इथे हे वाटलंय बघून. थोडंसं अजून वाटणार, थोडंसं पाणी टाकतो का? ते नाही होणार. बघ थोडंसं एकदम पाणी टाक. आणि आता वाजले आहेत किती वाजले?
10:30 आणि आता सो काही आता आम्ही पिझ्झा बनवतोय आणि ह्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचं बनवतोय, जसं भेटतो विकत तसं नाही बनवत आहे. ह्याच्यामध्ये 2 मस्क्याचे पॅकेट टाकलेत, माहीत नाही कसं होईल पण लेट्स ट्राय. तुम्ही बोलू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण पहिले शिमला मिरची टाकू, कारण की शिमला मिरचीला शिजायला खूप जास्त टाइम लागतो. आणि मी ना ह्या भाज्या शिजवून घेते, म्हणून मग कसं कच्च्या ना लग्न शिजवलेल्या भाज्या खूप छान लागतील असं माझं मत आहे. मी कधी आम्ही पिझ्झा नाही बनवलाय, आपण बोलू शकतो. आम्ही कधी पिझ्झा नाही बनवलाय, तो त्याच्यामुळे आज बघतो कसं होतं ट्राय. आणि आम्ही पूर्ण मस्क्यामध्ये बनवणार आहे. ह्याच्या काय बोलतात त्याला, थोडं पण ऑइल यूज नाही करणार आहे. मस्का आणि चीज मस्त हे आपले चिप्स हे वेज टाकून आपलं जेवढं बरं हे नको आणू पूर्ण अवघड होईल. सो गाईज आता ह्याच्यामध्ये मी सगळे व्हेजीस टाकले तर आणि आता मस्त आपण शिजवून घ्यायचं आहे, मग एकदम छान लागेल. हे लोक बोलत की तुला येत नाही, पण आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मला नको बोलत. आणि मग आपला ब्लॉग कसं होणार त्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करतोय. आय डोंट नो हे कसं होईल. आय होप सो हे चांगलं होईल, कारण की आम्ही जेवण नाही केलं तर हे चांगलं नाही झालं तर मग उपाशी राहायची कामं आहेत. आणि जर चांगलं झालं तर मी तुम्हाला हायली रिकमेंडेड करेन की तुम्ही पण बनवा. आणि पटकन शिजणार यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकलं की हे लवकर कळेल. बस कारण की आपण चटणी पाहिजे पण टाकणार. आवड टाकलं आहे थोडंसं मीठ. आता आपण याच्यामध्ये चटणी टाकूया. थोडंसं याला हे करूया, स्टीम करूया. दुधला. सो गाईज असा व्हिडिओ ना. सो गाईज आता आम्ही ट्रायल तर करतो, पण कसं होईल मला माहिती नाही आहे. नेक्स्ट ट्राय आपण ट्राय करूया. आणि या खूप चांगलं होईल. मला काय वाटतं, तिला काय वाटतं विचार सांग जरा, मला सांग, मला काय वाटतं काय पण करा, तिला काय वाटतं. सो आता मी ह्याच्यामध्ये सगळे सॉसेस ॲड केलेत. आता बघूया टेस्ट कशी लागते. आणि हे लोक मला बोलतात की हे चांगलं नाही होणार, बट आय कॅन डू इट. ते चांगलं होणार ना प्रथम, कारण की काय बोलतच नाही ते लोक, मी तरी किती बोलते. आणि मला असं वाटतं की मी जे बनवते ना ते माझ्या रेसिपी सगळ्यांना आवडतात, पण मी त्याचे व्हिडिओ नाही टाकत. सो मी आज ठरवलं की आपण पिझ्झा बनवते तर मी त्या पिझ्झाची रेसिपी पोस्ट करू. म्हणजे मी हा ब्लॉगमध्येच ॲड करणार आहे, मी काय वेगळी बनवत नाही आहे. सो तुम्हाला पण हा पिझ्झा आवडेल असं मला वाटतं. मी कधी बनवला नाही आहे घरी पिझ्झा, हा माझा फर्स्ट ट्राय आणि हा बेस्ट असेल आय गेस. सो लेट्स सी. आता हे यांना थोडंसं गळू द्यायचं. अरे मी कच्च्या भाज्या टाकल्या ना, आमच्याकडे ओव्हन नाही आहे आणि ओव्हन आहे तो बंद आहे, तर कच्च्या भाज्या जर टाकल्यानंतर त्या चांगल्या नाही लागणार. म्हणून माझं मत असं आहे की त्या आपण थोड्याशा स्टीम शिजवून टाकू. तर हे लोक बोलतात की त्याच्या म्हणजे पिझ्झामध्ये कच्च्या भाज्या असतात, पण मला नाही वाटत की आपण कच्च्या भाज्या टाकल्या पाहिजे. सो गाईज मी शिजवणार, मी माझ्या मनातच करणार, कोई कुछ भी बोलेल. हां वो तो मी करून. आणि मला असं वाटतं की हा बस झालं ना, एवढं कळलं बघ जरा, एवढं कळलं बस ना जास्त, कारण की मग आपण ते ह्याच्यामध्ये टाकू तर मग ते हे होणार आहे ना, मग काढू. ओके, तर आता आपण ना पिझ्झा बेस घेऊया. थोडीशी भाजीला ना थोडं झाकून ठेवते. आता मी ना ह्या पिझ्झाला थोडंसं चिरा मारून घेतलं, कारण की हे सॉसेस त्याच्या आतमध्ये जायला पाहिजे. आणि हा रेडीमेड सॉस आहे, हा पास्ता अँड पिझ्झा सॉस आहे. माहीत नाही, फर्स्ट टाइम आणला कसा लागेल ते आता आपण खाल्ल्यावरती समजेल. आणि ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईनच. सो हे तिन्ही पेस्टला मी लावून घेते. एक्सपेरिमेंट के लिए कुछ भी करेगा. आता आपल्याला ह्याच्यावरती भाज्या टाकायच्या. भाज्या चांगल्या प्रकारे गळल्यात. अगं म्हणजे काय बोलतं शिजल्यात. हां, आता ह्याच्यामध्ये मी हे व्हेजीस टाकते. वाव काय टेम्पटिंग दिसतं. तर खरं सांग कुठे, खरं सांग दिसतोय की नाही पिझ्झा? पिझ्झाच दिसतोय. आणि मला माहिती आहे हा खूप छान लागला आणि हे लोक मला बोलणार की अरे तर परत बनव असं, पण मी नाही बनवणार परत. एकदम जास्त भाज्या लागते, कारण की आमच्याकडे 3च बेस. सो बघूया आता. आणि हे चीज ना पूर्ण मेल्ट झालंय, त्याच्यामुळे मला किसायची खूप भीती वाटते यार.
गाईस पिझ्झा आमचा ऑलमोस्ट रेडी होत आला आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली. टाइमपास करते. टाइमपास नाही, निघत नाही मी कसं काढणार यार. हा निघाला. 1 सेकंड. तू पण ब्लॉग मध्ये येऊ शकतोस तसा, नो इशू. किसनीला पण भेटतो. मला असं ते कट करून टाकायला बेटर नाही जर आणि ते रिस्की आहे. तू कसं कापतेस असं? थांब ना, मध्ये एवढं करू दे ना. हाताला लागे ना काही किसनी. व्हॉट इज दिस? अरे चीज खाली पण ना जाऊन टाकलं. प्रथम तू नुकसान करते ना. तोपर्यंत मी पॅन धुते गाडी. तोपर्यंत प्रथमला कसं कामाला लावलं बघा. पॅन मस्तपैकी चीज लोडेड झालं आणि ते पॅन ठेवलं आम्ही. आमच्याकडे ओव्हन नाही म्हणून आम्ही पॅनमध्ये करणार आहे. सो या आमच्याकडे ओव्हन आहे पण तो खराब झाला आहे. तर आता आम्ही करणार आहोत पॅनमध्ये पिझ्झा, म्हणजे पॅन पिझ्झा. आणि गुड्डी कुठे गेली? हां हे बघा सिरियस काम करते एकदम. एनिवे चलो, कारण की आता खूपच जास्त भूक लागली आहे ना प्रथम. अभी पिझ्झा बनाएंगे हम. नाही ती कधी वाजते, काय वाजते माहीत नाही. सो आता आम्ही बटरमध्ये करणार आहे आणि तुम्ही पण बटरमध्येच हे करा पिझ्झा. थांबा मी काढलंस. अरे ते बटर लगेच जळतं. बटर ती खाली लावून घे म्हणून मी काढलंय. सो या आता थोडंसं प्रथमला काम लावलं आहे कारण की मी थकली आणि गुड्डी सगळे भांडी वगैरे घासून लादी बिदी पुसून बसले. सगळ्यांना समान हक्क. बटर पूर्ण पॅनला पसरा, उगाच नको लावू. पसरतं ते, उगाच नको लावू काय. अरे एवढं एक Butter बटर आहे ते. इनफ आहे. पहिलेच बोललो 3 मिनिटं. पण एवढं बटर टाकलं म्हणून मी टाकते, नाही तर मी टाकलं नसतं. हे खूप छान लागणार. पूर्ण ऑइली होणार. वाईटमध्ये दिसतोय बघा, हे कसं नाही का किती टेम्पटिंग दिसतोय बघा. आणि आता त्याला मी मस्त कट करते. मला काय वाटलं नको करू का. जाऊन द्या, छोटा छोटा तर आपण असंच टेस्ट करूया. चला. आवडला? पिझ्झा सारखा लागतोय का? पिझ्झा कशा वाटला नाही? तुझ्यासारखं लागतं. बघितलं माझी टेक्निक. आता गाईज हा मी बनवलेला पिझ्झा मी ट्राय करते. आणि हा किती क्यूट आहे बघा. आम्ही छोटूशे बनवले कारण की एवढे इनफ आहेत आम्हाला. ते मोठा बनवला ना की मध्ये कट करत लागतं. मी टेस्ट करून सांगते कसं आहे. बरं आहे, एक नंबर. पिझ्झा फेल आहे. शपथ गुड्डी गुड्डी खाऊन आता पिझ्झाचं दुकान टाकून येते. जेन्युइन रिव्ह्यू द्या का मी कसं दिलं तुझं ह्याचा. खरंच पिझ्झापेक्षा भारी लागतोय की नाही? पिझ्झापेक्षा टेस्टी झाला. आम्ही बाहेरचे पिझ्झे खात नाही. आम्हाला ना पिझ्झा बाहेरचा आवडत. नेक्स्ट टाइम पण नक्की ट्राय करू. तुम्ही पण करा. नेक्स्ट टाइम नाही, मी तर आता तुम्हाला फॅन झाले. मी तो रेसिपी आहे ना ह्याची. हा पूर्ण रेसिपी पण. आणि ह्याचा जर तुम्हाला पूर्ण फुल ब्लॉग बघायचा कंटाळा असेल तर आम्ही शॉर्ट्स पण टाकला, तर तुम्ही शॉर्ट्स पण बघू शकता. एक नंबर आहे. शॉर्ट्स आहे ना प्राची जेटे चॅनलवरती येईल आणि युट्यूबवरती आपला ब्लॉग येईल. पण तोंडाला पाणी सुटलंय. आता आम्ही खातो. बाय. गाईस काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी रिटेक घेते हा. तिथे ना वॉशिंग मशीन आमची चालू होती, तर खूप उशीर झाला वाजता आणि गुड्डी कपडे धुत होती तिच्या आणि मी बाजूला ड्राय करायला लागले माझे कपडे. तर मग ना ते खूप उशीर झालं वाजता. ती मला बोलते बाळा बंद कर. तर मला उठायचा ना खूप जास्त कंटाळा आला आहे कारण की मीच सगळं जेवण बनवलं. सो तर मी गुड्डीला बोलली गुड्डी जा ना बंद करते. तर ही काय उठणार नाही मला माहिती होतं. तर मी प्रथमला बोलली प्रथम प्लीज जा आणि बंद कर ना तेवढं. तर तो बोलतोय नाही बाबा आमची तर 15 मिनिटात बंद होती, तुमच्या अर्धा तास झालं वाजते. मी नाही जाणार, मला भीती वाटते. खरं बोलला असं. हा आणि तेव्हा व्हिडिओ चालू नव्हता त्याच्यामुळे मी घेतला नाही. मग मी रिटेक घेतला की हा किती फट्टू आहे बघा. प्रथम खरं बोलतो. अय्या मी का खोटं बोलू? गुड्डी खरं सांग. गुड्डी नाही सांगू शकत. पण सिरियसली नाही, सिरियसली हा जाम घाबरतो. काल तर आमच्या बेडरूम मध्ये पण जात नव्हता.